पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील पंत महाराज मंदिरासमोरील रस्ता गेली 10 वर्षापासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांना प्रचंड हालापेष्टा सहन कराव्या लागत आहे. या रस्त्याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार विचारणा केली असता निधी संपला आहे, शिल्लक राहिला तर बघू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार नागरिक करत आहे. विशेष म्हणजे गेल्या दशकापासून वाघवे ग्रामपंचायतीमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची सत्ता असूनही गावात एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील विकास कामे झालेली नसल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. 10 वर्ष झालं उकरून टाकलेला रस्ता आहे. रस्त्याची कामं काय नाही. हे पवित्र ठिकाण मंदिर आहे. सप्ताहात 3-4 कार्यक्रम मोठे होतात आणि वाईसनं कराड, सातारा, पुण्यासन लोक या सप्त्यासाठी येते. या खड्यात माणसं अशी बगटी घालून मांडी घालून ह्यात जेवून जाते आणि रस्ता असा खडरोत हात 17 वेळा जोडलं तेवढा ह्याच्यात तरी करा रस्ता कोबा एवढा, कारण इथं भजनी मंडळी नेते आणि इथला एवढा रस्ता करा म्हणताना कुणी ऐकून घेतलेलं नाही. ती काय लक्ष देत नाही. तुमच्या ह्याला सांगा, तुमचा सदस्य कोण आहे त्याला सांगा. मग ते आता सदस्य कोण आहे तिने मनाव घ्यायला पाहिजे का नको. मग ते असं पाण्याचं बी तसंच, एक दिवस आडानं पाणी येते, ते बी सरळ पाणी नाही. नदी धुण्याला कुठं जायचं, आड इकडं धुयला आहे, इकडे हेला वड्याच्या कडेला तिथनं कळशीनं पाणी काढून ती धुणं धुयायचं आणि पाणी सरळ येत नाही. ते पाणी आलं म्हटलं की आणि 2-2 चाव्या घ्या. अहो चाव्या महिलासनी 2च हात आहेत, 10 हात नाहीत. 2 चाव्या घेतल्या आणि 10 चाव्या घेतल्या तर ती भरायला तरी पाणी किती मिनिटं सोडताय? 30 मिनिटं. मग ती पाणी भरायला तरी नको का? निधीत आल्यावर सपतोय. एवढ्या कणक्यात आला की निधी सपतोय. 10 वर्ष झाली. असं कोण म्हणते? पंचायतवाली म्हणते ती निधी सपला. मग आता कसं करायचं? ह्याला कोण वाली धनी गोसावी कोण आहे का नाही? ते फिल्टर बसवलं टाकीला. मग ते पाणी ते विकत देते ती बाटलीवर. ती प्यायला पाणी आम्ही विकत आणायचं. आणि चावीला पाणी? चावीचं पाणी मग ते प्याना तर खर्चाला वापरा काय बी, कारण तिकडले विकत आण. म्हणजे कशासाठी? स्वार्थासाठी गाव करते का कशासाठी? वर्ष झाली आमचा का रस्ता झालेलाच नाहीये. निधी इथपर्यंत आला की संपतोय आणि आमच्या गावाला पाणी पुरत नाही. आम्हाला 8 वर्षी सोडतोय पण ते भरपूर मिळत नाही. आमच्या घरी पेशंट आहे, आमच्या पेशंटचं अंतरण वगैरे असते, आमची लहान मुलं आहेत, आम्हाला पाणी पुरत नाही. मी दुसऱ्यांच्या चावीचं पाणी भरते. पण आम्हाला फास्ट पाणी पाहिजे. 3-4 5 जागेला पाणी सोडतोय, मग पाणी बारीक येते मग म्हणतो आम्हाला मोटर लावा. मोटर लावायचे बिल कोण भरायचं? पाणी ज्याला फास्ट पाहिजे ते म्हणतो मोटर लावा. मग याला ग्रामपंचायत तुम्ही जर नाही का ते फक्त वर्षाला फक्त पाणी पट्टी घेऊन गोळा करून जातात. त्याची आम्हाला काय सुविधा देतात? लाईट डांबर लाईट नसती 15-15 दिवस. म्हणजे आम्हाला कसली सुविधा देतात? गटार कोण उपसत नाही, गटार साफसफाई नाही, काय नाही. उगाच सांगतात आम्ही साफसफाई, गाव आमचं असं आहे तसं आहे असं सांगतात. ठीक आहे. 2.5ची पाईप इथं बसवलेली आहे. कमीत कमी 30 कनेक्शन त्याला आहे. 30 कनेक्शनला अर्धा तासाचं पाणी पुरत नाही. पुरक असं 2-2 कनेक्शन घ्या म्हणून सांगते. मोटरीला सगळं अर्धा तासाचं पाणी भेटत नाही. मिनिमम क्वचित अगदी एक प्यापुरतं पाणी आणि थोडस एक बॅलेरभर पाणी गावते. त्यामुळं जे पाण्याचे जे हे केलेले आहे, नवीन जे यंत्रणा लावलेली आहे तर फ्रेम टाकून जे टाकलेलं आहे त्यामुळे पाणी चढत नाही. शक्यतो करून मोटरशिवाय पाणी दुसऱ्या मजल्यावर येत नाही. यांनी ट्रायल ज्यावेळी दिली त्यावेळी पाणी फोर्स मध्ये बऱ्यापैकी होतं. तिथून पुढे काय फोर्स पाणी बघण्यात आलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथं 10 वर्ष झालं रस्ता नाही आहे. पाठीमागून जे पाणी येतंय, जे गटराचं पाणी, ते पायातून पाणी सरळ तुमच्या गलीमध्ये तुंबल्यामुळे अक्षरशः आम्ही अंत्यविधी सुद्धा आमच्या एका रिलेशन म्हणजे आमच्या चुलत्याचे आमचे गटराचं पाणी आम्ही साईडला सोडून तिथं अंत्ययात्रा काढली. त्यावेळी आम्ही वेळोवेळी जाऊन अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतीला. प्रत्येक वेळी गेलेत, ड्रेस बदलल्या आणि आपले सरपंच बदलत गेलेले आहेत या 10 वर्षात 5 वर्षात. 4 वेळा एकच गटर करतात, परत मोडतात, परत करतात. दुसरा रोड म्हणला तर 4 वर्ष झाले बरोबर झालेले नाही. केनार सारखं पाईपासाठी काय तर करायचंय दुसरा होऊन जायचं. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्लॅन करून ते व्यवस्थित केलेलं गटराच. गटराच पूर्णपणे झाल्याशिवाय रस्ता पूर्ण करता येत नाही. ते रस्त्याला स्टे पडतो. रस्ता थोडं इथं चांगल्या पद्धतीचा झाला. 10 वर्ष स्थानिक आमदारांची सत्ता इथं आहे.
तिथं सत्ता आहे, ग्रामपंचायतीत सत्ता आहे. हं. पण सत्ता असून इथं आल्यावरती ह्या मातंग समाजात किंवा हरिजन समाजासारख्या ठिकाणी का निधीची कमतरता पडते असं आम्हाला सावकर साहेबांना म्हणजे स्थानिक आमदारांना विचारण्याचा प्रश्न आहे. हं. अंत्यविधी जर आम्ही नाल्याच्या पाण्यातून करत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठलीच नाही. सरकार सांगतंय डेंगू होतोय, मलेरिया होतोय, हं. टाक्या 2 पाणी भरा म्हणतंय हं. आणि गटरात आता उघडा आहे. त्या गटराला दणीच नाही. आणि पाण्याची सोय करा, पाणी बी लय जाय सोडी बरोबर. हा. झालं तर हे रस्ता कवा करायचा, सगळा रस्ता झाला आणि आमचा हे रस्ता झाला नाही मंदिरापासून. पण तो म्हणजे ते करीत नाही. हा माणसं पाय मुरगाळून महिना 2-2 महिने घरात बसते. काय करायचं, माझा सुद्धा मुरगाळला तवा पाय सहज खड्यावर पाय निसारला निघतो मुरगाळला बर. आणि कोण लक्ष देईना झाले. काय करायचं सांग. त्याच्यावरून गाड्या जातात, ते गाडी जाताना एखाद्या पडतोय नाही काय तर होतोय, खडं उडत्यात, फाटलीचे खडं उडून येतात. आम्ही आपलं दारच मोड करतोय, खडं उडत्यात इथं आलं की निधी सोपते, इथं आलं की निधी सोपते. ते 10 वर्ष झाला तर त्यांचा निधी सोपतो. 10 वर्ष झाला रस्ता पूर्ण झालेला हं. नाही आणि निधी इथं पण येतोय, निधी संपतो इथं आल्यानंतर. असं कसं काय? हा. रोडच्या खाली पण होतोय, वर गावात पूर्ण होतोय. पण एवढ्या कंडक्यात इथंच होत नाही. बर, मग ते काय जा विचारला का तू? जा विचारला ते परत ग्रामपंचायतला आम्ही हे दिले, सगळं प्रोसेस दिले, त्याचं काय उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ते पण 10 वर्ष तुम्ही कसं का बसलाय? काय करणार मग आता, ही विचारणंच काय करणार म्हटल्यावर काय करायचं. मग ग्रामपंचायत सगळं आम्ही दिले, प्रोसेस केली, पण तिने आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही. म्हणून आता एकदम हे धरले, आता शेवटच्या टेपला धरले आता. बर, मग आता इथे असा कच्चा रस्ता आहे, गाड्या वगैरे पडत नाही? गाड्या पडतात की, जाणार लोकांना त्रास होतो. खडं उडतात, माणसाची अंगावर खडं उडून लागतात, टायरी खालचं उडून. बर बर. बारकी पोरं बारकी पोरं जातात रस्त्यात, आडवी पडतात, ठेस लागून पडले, दगडात अडकून जाऊ दर कोणत्या. बर. इथं एवढ्या चौकात निधी आला संपतोय. बर. निधी परत नंतर पुढच्या वेळेला बघूया. मग ते अजून आता 5 वर्षांनी झाली तरी निधीचा आलेला नाही इथपर्यंत. बर. मग प्रशासनाने दखल घ्यावी याबद्दल, असं काय बाकीचं काही नाही. या दुर्लक्षामुळे संतापलेल्या नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला असून रस्ता तातडीने न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.